सर मला सांगा आपण कलेक्टर ऑफिस आणि SP ऑफिस कार्यालयाला काय निवेदन दिले आहे? त्याच्यात पहिले माझं नाव शुभम सुनील गावाळे. मी बघा काही दिवसापासून माझा जमिनाचा वाद चालू आहे. म्हणजे जमिनात फेरफारसाठी मी KB खोतकर मंडळ अधिकारी यांना फेरफारसाठी दिलेला आहे. तरी मी वारंवार त्यांना फोन लावून हे करून सनी फेर झाला नाही. माझ्या जे आवश्यक असतं त्या हिशोबाने मी त्यांना दिलेलं आहे. वारंवार यांना फेर झालं का नाही, हे झालं का नाही. मग शेवटी त्यांनी मला डायरेक्ट पैशाची मागणी केली की बाबा मला 10,000 रुपये दे, तेव्हा मी तुला फेर लावतो. 10,000 रुपये दिले त्यांना फेर लावण्यासाठी. 10,000 रुपये देऊनसुद्धाही त्यांनी काय माझा फेर लावला नाही व नामंजूर केला. नामंजूर करण्यासाठी केला म्हणून सनी त्यांनी काय माझे फोन उचलले नाही. मग मी त्याच्या घरी गेलो. तेवढ्यातच तो माझ्यावर भडकला. मंडळ अधिकारी भडकला की तू माझ्या घरी काहून आला, तुला काय कारण आहे, तुला सांगितलं ना बोले. मी म्हणलं सर मला तुम्ही हे सांगा ना बोला सीधा की फेर का नामंजूर केला म्हणून सनी. त्याचं मला सांगा असं या कारणामुळे मी फेर नामंजूर केला की त्याच्यामध्ये वाद आहे का काय मला सांगा ना तुम्ही. त्याचाही सुद्धा तो काही रिस्पॉन्स दिला नाही. मला रिस्पॉन्स नाही दिला. सीधा मग शेवटी मला तो डायरेक्ट मला बोलतो माझ्या घरी काहून आला. माझ्या घरी काहून आला, तुझे काय नीच जातीचे लोक बोले तुम्हाला हेच काम आहे. नीच जातीचे लोक तुम्हाला हेच काम आहे बोले. मला माहिती आहे बोले. शुभम बोले डायरेक्ट नाव घेऊन बोलला की मला माहिती आहे तुझी अवकात काय बोले. तुम्ही सामट्या हो, तुम्ही हेच खालचेच आहे बोले आणि तुमची अवकात आहे का बोले घ्यायची. आणि असं आता तो मशीन दवाखान्यापाशी राहत होता. त्या टायमाला ओळखत होता मला थोडंफार. मी मंगळवार राहिला त्या कारण त्याला सगळं माहीत असं. तो बोले तू सामट्या बोले तुझी अवकात आहे का घ्यायची बोले. माझ्या घरापर्यंत काहून आला तू. तर आपली मागणी काय आहे नेमकी? माझी मागणी आहे की मला याने माझे जे त्याच्या घरी गेल्यावर मला मानहानी केली. म्हणजे माझ्या जातीवरती शिव्या दिल्या मला व घाणघाण शिव्या दिल्या. तरी मला नाही का माझी हे वारंवार मी तालुक्याला व SP साहेबाला जाऊन भेटून सनी अर्ज दिला व माझी तक्रार 3 महिन्यापासून मी घडी चक्कर मारतो की बाबा माझा अर्ज नोंदवा, त्याच्यावर केस दाखल करा. माझं एकच म्हणणं आहे की त्याच्यावर अट्रॉसिटी झाली पाहिजे. तर मला सांगा की आपली कुठली जमीन आहे आणि कुठला वाद आहे, कोणत्या गावाचा वाद आहे आपला? माझी जमीन ही खरपुडीमधली गट नंबर 14 कृष्णा रेसिडेन्सीमधली आहे. कृष्णा रेसिडेन्सीमधली आपली जमीन आहे. तर यानंतर आपली भूमिका काय आहे? माझं तर एकच म्हणणं आहे SP साहेबांना व जेवढे अधीक्षक आहे ज्याच्या तिकडं मी SDM ऑफिस त्यांना सगळं एकच म्हणणं आहे लवकरात लवकर मी एवढं 3 महिन्यापासून चक्कर मारतो आहे. तर माझं काही कारण असल्यामुळे त्यांनी शिव्यागाळी केली, माझ्या जातीचा अपमान केला किंवा माझा केला. तर मला म्हणणं आहे की त्याच्यावर अट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे. काय नाव आपले साहेब? माझं नाव शुभम सुनील गावाळे. पुढची कारवाई पुढची काय आहे, तुमची भूमिका काय आहे? पुढची भूमिका काय आहे? माझी पुढची भूमिका हेच आहे ज्या मंडळ अधिकारीनं त्याला कोणत्याही माझ्याशिवाय कोणी बी त्याला असं विचारायला गेलं की त्यांनी असं शिव्यागाळा करू नये व जातीवादी करू नये. मला केलं आहे, माझ्या जातीचा मानहान केला. मला एकच म्हणणं आहे की त्याच्यावर अट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे, नाहीतर मी वकिला थ्रू न्यायालयात जाणार आहे. मंडल अधिकारीने काम नाही केलं तर तुम्ही त्यांच्या वरच्या अधिकारीकडे गेले होते का? तहसीलदार किंवा SDM? तहसीलदार साहेबांना व SDM ऑफिसला गेलो, त्यांची तक्रार दिली. तहसीलदार मॅडमला बी तक्रार दिली व नायब तहसीलदार सरांना बी तक्रार दिली. मी वारंवार तालुक्याला बी जाऊन मी 10 कॉल केले सरांना किंवा तालुक्याला जाऊन मी विजिट केला. सर माझी तक्रार नोंदा. SP ऑफिसला बी जाऊन आलो पण कोणीही माझी तक्रार घेत नाही आहे. तर तालुक्याला आपण कोणाकडे गेलतात सर? तालुक्याला मी PI साहेबाला भेटलेलो आहे. त्यानंतर त्याच्या अगोदर PI साहेबाला भेटायच्या अगोदर SP सरांना भेटलो होतो मी. 29/5 मी SP साहेबाला भेटलो. SP साहेबांनी आदेश बी दिला की याच्यावर कारवाई करा. तेव्हापासून अजून 15 दिवस झाले, अजून काय त्याच्यावर कारवाई झाली नाही आहे. हे लोक सगळे वरतूनच आता मला वाटतं मॅरेज होत आहे. ते मंडळ अधिकारी म्हणून कोणी काय ॲक्शन घेत नाही त्याचा. तर आता मी न्यायालयात पेश करणार आहे सगळं. ओके. औरंगाबाद न्यूज जालना युवराज कुरीलसह जिल्हा प्रतिनिधी देवचंद सावरे.